नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत. हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते आणि सर्वांनी 50 पैकी 50 सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. बघा प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, धनंजय गाडगीळ यांनी भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. बघा प्रश्न क्रमांक तिसरा पहा, गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा, लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बघा, लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 पहा, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापनाही केली होती. बघा प्रश्न क्रमांक 6 पहा, महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा, महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील बघा धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व बघा सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व हे केले होते. बघा प्रश्न क्रमांक 8 पहा, ग्रँट मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? बघा, ग्रँट मेडिकल कॉलेज जे की मुंबई या ठिकाणी आहे, ग्रँट मेडिकल कॉलेज पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1945 या वर्षी ग्रँट मेडिकल कॉलेज हे सुरू झाले होते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा, बारडोली सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांनी बघा बारडोली येथील सत्याग्रहाचे नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक 10 पहा, इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग या संस्थेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 11 पहा, काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा, काकोरी या कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी कटाचे नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक 12 पहा, मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शिरोडा हे गाव विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते एक प्रसिद्ध गाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिव्होल्युशनरी हे पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, रिव्होल्युशनरी या नावाचं पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सचिंद्रनाथ सन्याल यांनी रिव्होल्युशनरी या नावाचं पत्रक हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 15 पहा, मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा, मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सेनापती बापट यांनी मुळशी येथील सत्याग्रहात नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक 16 पहा, बाबू गेनूंनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई या ठिकाणी बाबू गेनू यांनी आत्मबलिदान हे दिले होते. प्रश्न क्रमांक 17 पहा, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी हे बघा दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून हजर हे राहिले होते. प्रश्न क्रमांक 18 पहा, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? बघा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? बघा नाना जगन्नाथ शंकर शेट्टी यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान दिला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन बघा 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोगल या सर्वांनी बघा सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणत्या? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ड्युरँड लाईन ही सीमारेषा बघा भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधली सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 22 पहा, अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? बघा दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर दलदलयुक्त मृदा ही ताग या पिकासाठी उपयुक्त असलेली ती मृदा आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जमशेदपूर बघा हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाविलगड बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गाविलगड हे बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा स्वतंत्र भारताची पहिली जनगणना बघा सन 1951 या वर्षी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना या ठिकाणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 27 पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कोकण या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही. प्रश्न क्रमांक 28 पहा, उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामान पट्ट्यामध्ये येतो? बघा महाराष्ट्र राज्याचा बघा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामान पट्ट्याच्या अंतर्गत येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उष्णकटिबंधीय याच्यामध्ये या ठिकाणी पट्ट्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 30 पहा, राज्यसभेच्या सभासदाची किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती असते? राज्यसभेच्या सभासदांची किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 30 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार
अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आली. बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? बघा कलम 17 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मंत्रिमंडळ बघा आपल्या कामकाजाबद्दल हे लोकसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला? मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे? बघा कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये पेपर हा शब्द बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जातो, तर या ठिकाणी हाऊस हा शब्द पुढीलपैकी कशा प्रकारे लिहिला? बघा या ठिकाणी एका सांकेतिक भाषेमध्ये बघा पेपर हा शब्द बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जाईल, तर हाऊस हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा, भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मूलभूत हक्क या ठिकाणी बघा 6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे देतात? बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे बघा UPSCचे अध्यक्ष बघा आपला राजीनामा हे राष्ट्रपतींच्या नावे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? बघा भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. संविधानाच्या सरनाम्यामध्ये या ठिकाणी सारांश हा दिसून येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? बघा नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी करण्यात आली होती? बघा वसाहतीचे स्वराज्य नेहरू रिपोर्टमध्ये या ठिकाणी मागणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 39 बघा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? बघा सन 1929 लाहोर या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्य ठराव या ठिकाणी पास करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक बघा, सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? पाकिस्तान या कल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. मोहम्मद इक्बाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1942च्या आंदोलनामध्ये बघा आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता? बघा आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता? बघा उषा मेहता या महिलांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक विषुववृत्तीय पट्ट्यामधील तापमान खालीलपैकी कशा प्रकारचे असते? विषुववृत्तीय पट्ट्यामधील बघा तापमान पुढीलपैकी कशा प्रकारचे असते? वर्षभर कोरडे आणि उष्ण या ठिकाणी या प्रकारचे हवामान असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा सातपुडा या पर्वत रांगेमध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक धूपगड या ठिकाणी शिखर सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी घनतेचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक बघा, विषुववृत्तीय प्रदेशामधील अरण्यांना खालीलपैकी काय म्हणतात? विषुववृत्तीय प्रदेशामधील अरण्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना सुधारित वन या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा, ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते?
बघा ज्यूट म्हणजे ताग. बघा तागाचं सर्वाधिक उत्पादन हे बांगलादेशामध्ये होत असते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये, बघा अथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.